आज ना मी घरीच बनवून घेतली होती आईस्क्रीम, अगदी टेस्टी। बाहेर जाऊन आईस्क्रीम खाण्यापेक्षा ना घरीच बनवून बघा, घरचे सुद्धा आवडीने खातील। तर इथे ना मी 1 लिटर दूध घेतले, त्यातला अर्ध दूध ना काढून ठेवले, त्यानंतर दूध गरम करण्यासाठी ठेवून दिले। आता इथे कस्टर्ड पावडर घेतले, जे दूध काढून ठेवलं होतं ना साईडला, त्यामध्ये ना 2 चमचे मी कस्टर्ड पावडर टाकून घेतले। कस्टर्ड पावडर छान असं मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर ना जे दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं ना, त्यामध्ये 2 वाटी साखर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा टाकून घेऊ शकता। छान असं ड्रायफ्रूट टाकलं ना शिजून घ्यायचं आहे। त्यानंतर जे कस्टर्ड पावडर मी दुधामध्ये मिक्स केलं होतं ना, ते सुद्धा टाकून घ्यायचंय। 10 ते 15 मिनिटांमध्ये ना दूध अगदी घट्ट होऊन जातं। तर इथे ना मी एक प्लास्टिकचा डब्बा घेतलाय, त्यामध्ये ना जे आपण बॅटर बनवलं होतं आईस्क्रीमचं ते ओतून घ्यायचंय छान, आणि वरती छान असं ड्रायफ्रूट सुद्धा टाकून घ्यायचंय। वरून कोणताही प्लास्टिकचा पेपर लावून घ्या आणि घट्टसं झाकण लावून ना डब्याला 8 ते 10 तासासाठी ना फ्रीजर मध्ये ठेवून द्यायची। ही आईस्क्रीम तुम्ही एकदा ट्राय केली ना तर रोज बनवाल, बाजारातली आईस्क्रीम विसराल आणि हीच आईस्क्रीम तुम्ही रोज बनवून खाल। तर इथे मस्त अशी बेक झालेली आईस्क्रीम बघू शकता, छान। नक्की ट्राय करून बघा ही आईस्क्रीम घरच्या घरी। व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय।